एक 10 वर्षांचा मुलगा एका गेम शो मध्ये पहिला नाही तर दुसरा क्रमांक मिळवू इच्छित होता आणि त्यामागचं कारण ऐकून तिथे उपस्थित कॅमेरामन पासून अँकर पर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. व्हिएतनाम मधील एका टीव्ही शो मध्ये मनोरंजनासाठी एक मजेदार गेम आयोजित करण्यात आला होता. वेगवेगळ्या आव्हानांनंतर मिळणारी बक्षिसं आणि त्यासोबत आवडतं जेवण. पण ह्या मुलाने जाणून बुजून दुसरं बक्षीस जिंकण्याची इच्छा व्यक्त केली, कारण दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसामध्ये त्याला त्याचं आवडतं जेवण मिळणार होतं. असं जेवण जे तो गरिबीमुळे आपल्या खऱ्या आयुष्यात कधीच विकत घेऊन खाऊ शकत नव्हता. जेव्हा तो मुलगा जिंकून ते जेवण खायला बसला, तेव्हा ना त्याची घाई होती ना कोणताही दिखावा. तो फक्त छोटे छोटे घास शांतपणे खात होता, जणू प्रत्येक घासाची चव तो मनापासून अनुभवू इच्छित होता. हळूहळू संपूर्ण स्टुडिओ शांत झाला. होस्टच्या आवाजातही भावुकता आली आणि कॅमेरामन सुद्धा आपल्या डोळ्यांतील अश्रू रोखू शकला नाही. त्या मुलाला महागडं खेळणं नको होतं, पैसेही नको होते. त्याला फक्त असं काहीतरी खायचं होतं जे त्याच्यासाठी नेहमीच एक स्वप्न होतं. आणि त्या दिवशी एका छोट्याशा मुलाने सगळ्यांना एक मोठी गोष्ट शिकवली. आपण जी गोष्ट सहज विकत घेतो, खातो आणि कधी कधी वाया घालवतो, तीच गोष्ट दुसऱ्या कोणासाठी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असू शकते.